नमस्कार मित्रांनो, आपल्या या वकीलदादा ऑफिसमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। काल आपण जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण जो विषय ऐकला तर माहितीचा अधिकार कायदा याबाबतची अगदी थोडक्यात माहिती मी आपल्याला दिली होती आणि त्याच अनुषंगानं आज रोजी एक नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। व्यक्तिविशेष हरवलेले हिरे हा एक नवीन व्यक्तिविशेष माहितीचा एक पट मी घेऊन आपल्या समोर आलोय। आपला जो काही समाज आहे या समाजामध्ये हा समाज उभा करताना अनेक लोकांनी आपलं जीवन व्यतीत केलं, आपलं जीवन खर्ची घातलं, परंतु म्हणावी तशी प्रसिद्धी या समाजाकडून त्यांना मिळाली नाही। असे अनेक व्यक्तिमत्व काळाच्या विस्मृतीमध्ये काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत आणि अशाच एका व्यक्तिमत्वाचा विषय घेऊन आपल्या वकीलदादा या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर आलेलो आहे। आणि ते व्यक्ती म्हणजे आपल्या मराठवाड्यातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आज रोजी समाजामध्ये एवढं प्रचलित नाही, परंतु काही काळापूर्वी आपल्या या महाराष्ट्राच्या या मराठवाड्याच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि वकिली क्षेत्रामध्ये ज्यांचे जे निष्णात होते, ज्यांचं अतिशय मोठं नाव होतं, असे पहिल्या आणि दुसऱ्या राज्यसभेचे खासदार दिवंगत भाई ॲडव्होकेट नरसिंगराव देशमुख काटीकर साहेब जे स्वर्गवासी झालेले आहेत आणि त्यांचाच विषय घेऊन आज मी आपल्या समोर आलेलो आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटी या गावी 25 जुलै 1908 साली भाई ॲडव्होकेट नरसिंगराव देशमुख काटीकर साहेबांचा जन्म काटी या गावी झालेला होता। 35-36 गावाचं देशमुखी वतन असणाऱ्या घरामध्ये त्यांचा जन्म झालेला होता, परंतु सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेला समाज त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता। सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेल्या समाजाला मिळणाऱ्या वेदना त्यांना अतिशय दुर्दैवी वाटत होत्या आणि त्यातूनच एक क्रांतीची मशाल उभी राहिली। महाराष्ट्रातील अनेक गोरगरीब शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण बनून एक बुलंद आवाज उभा राहिला, ते म्हणजे भाई नरसिंगराव देशमुख काटीकर साहेब, जे एक वकील होते, एक समाजकारणी होते, एक राजकारणी होते आणि अनेक विषयामध्ये त्यांनी महाराष्ट्रभर काम उभं केलं आणि त्यांचीच माहिती त्यांनी नेमकं काय काम केलं हे आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर भाई नरसिंगराव देशमुख काटीकर हे धाराशिव येथील जिल्हा न्यायालयामध्ये वकिली करत होते आणि हैदराबाद स्टेटमधील ते पहिले मराठा बहुजन पदवीधर वकील होते। हे मला या ठिकाणी त्यांच्या बाबतीत आज आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं। त्यानंतर वकील झाल्याच्या नंतर त्यांनी आपली वकिलीची प्रॅक्टिस उस्मानाबाद न्यायालयामध्ये चालू केली आणि त्या प्रॅक्टिस बरोबरच त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाची जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये अग्रगण्य क्रमाने त्यांनी भाग घेतला। त्या चळवळीचे ते एक मुख्य शिलेदार होते। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी अतिशय मोठं काम त्यांनी उभं केलेलं होतं, हेही मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं। त्यानंतर 1934-35 साली त्यांनी पहिली मराठा बहुजन शिक्षण परिषद आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली होती, मराठवाड्यामध्ये घेतली होती आणि त्या अनुषंगानं शिक्षणाची गंगा बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या, बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम भाई नरसिंगराव काटीकर साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं होतं। त्यानंतर आपली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील नरसिंगराव देशमुख काटीकर यांचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा त्या ठिकाणी राहिलेला होता। त्यानंतर लहानपणापासूनच 36 गावची देशमुखी असणारे हे व्यक्तिमत्व, परंतु कुठेतरी दबलेल्या पिचलेल्या समाजातील लोकांसाठी काम करण्याची उमेद, काम करण्याचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेला असल्यामुळे त्यांनी वकील झाल्यानंतरही या समाजासाठी काम करणं, या समाजाकडून कसलीही अपेक्षा न करता काम करणं हे त्यांनी पसंत केलं आणि त्याच माध्यमातून ते आयुष्यभर अविरतपणे या गोरगरिबाच्या संघर्षामध्ये विरून गेले। आणि त्याचमुळे मी आपला सांगतो की
आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये आता सध्याची परिस्थिती हा सावकारीला प्रतिबंध घालणारे, निर्बंध घालणारे अनेक कायदे आज रोजी अस्तित्वात आहेत. त्यामुळे सावकारी या विषयाची दाहकता त्या प्रमाणामध्ये आज राहिलेली नाही. परंतु आपण 60-70 वर्षाच्या पाठीमागे जर जातो किंवा जर गेलो तर त्यावेळेस सावकारी या विषयाची दाहकता अतिशय गंभीर होती, अतिशय मोठी होती. हजारो लोकांच्या जमिनी सावकाराच्या पाशामध्ये अडकून त्या ठिकाणी मातीमोल झालेल्या होत्या आणि त्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातातून गेलेल्या होत्या. परंतु भाई नरसिंगराव काटीकरांनी या सावकाराच्या विरोधामध्ये एक मोठं बंड या महाराष्ट्रावर उभं केलं होतं आणि महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यामध्ये फिरून त्यांनी शेतकऱ्याचं संघटन केलं होतं आणि जे सावकारी पीडित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या गावोगावी जाऊन, त्या शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्या शेतकऱ्याचा विषय समजून घेऊन त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हे भाई नरसिंगराव काटीकर हे करत होते. त्या महाराष्ट्रातील सावकाराविरुद्ध लढणारा पहिला वकील जर कोण असेल तर ते भाई नरसिंगराव देशमुख काटीकर हे आहेत. हे मला या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं लागेल. त्यानंतर आपण भाई नरसिंगराव देशमुखाचं आणखीन काय काम आहे हे जर पाहिलं तर आर्य समाजाची जी स्थापना झालेली होती त्या आर्य समाज स्थापनेच्या देशभर त्या ठिकाणी त्यांचं संघटन होतं आणि त्याच धाराशिव आपल्या जिल्ह्याच्या संघटनेचे ते अध्यक्ष होते आणि त्याच आर्य समाज ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी त्या काळामध्ये आज रोजी सोलापूरचं जे दयानंद महाविद्यालय आहे त्या दयानंद महाविद्यालयाच्या उभारणीसाठी, दयानंद महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी 3 लाख रुपयांची मदत त्यांनी त्या काळामध्ये केलेली होती. एवढं आभाळा, एवढं दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे भाई नरसिंगराव देशमुख काटीकर. त्यानंतर आपण जर त्यांचं काम पाहिलं तर ते निजाम स्टेटमध्ये असल्यामुळं ब्रिटिशांनी जर एखादा कायदा पारित केला तर तो कायदा लागू करायचा का नाही ही पूर्णपणे त्याची जी काही त्याचा जो अधिकार आहे तो निजाम स्टेटचा अधिकार होता. त्यामुळे सावकारीवर प्रतिबंध घालणारा कायदा, सावकारी प्रतिबंधक अधिनियम 1939 साली जो ब्रिटिशांनी पारित केलेला होता तो निजामानं आपल्या या हैदराबाद स्टेटमध्ये लागू केला नाही. कारण फुलचंद गांधी नावाचे एक मोठे सावकार या ठिकाणी आपल्या भागामध्ये होते आणि त्या फुलचंद गांधी या सावकाराचा डायरेक्ट निजाम सरकारशी त्या ठिकाणी संबंध असायचा. खूप मोठा महसूल या फुलचंद गांधी सारख्या सावकारांकडून त्या ठिकाणी निजामाला जात होता आणि त्यामुळे निजामाच्या फुलचंद गांधी यांच्या तगाद्यासमोर, फुलचंद गांधी यांच्या प्रेशर समोर निजामाने हा सावकारीचा जो प्रतिबंध घालणारा कायदा आहे तो आपल्या या हैदराबाद स्टेटमध्ये लागू केलेला नव्हता. परंतु तो जो काही ब्रिटिशाचा कायदा आहे तो कायदा आपल्या या हैदराबाद स्टेटमध्ये लागू करावा यासाठी भाई नरसिंगराव देशमुख काटीकर, भाई कैलासवासी उद्धवराव पाटील, जे कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना भाई उद्धवराव पाटील हे विरोधी पक्षनेते होते. भाई उद्धवराव पाटील आणि हे नरसिंगराव काटीकर दादा या दोघांनी मिळून तो कायदा जो ब्रिटिशांनी पारित केलेला आहे, जो सावकारीच्या विरोधातला आहे, तो कायदा महाराष्ट्रामध्ये किंवा हैदराबाद स्टेटमध्ये लागू करावा यासाठी अतिशय मोठी मोहीम त्यांनी राज्यभर राबवली. शेतकऱ्यांचं संघटन करून एक मोठी चळवळ त्यांनी राज्यभर उभी केली आणि या नरसिंगराव दादा व भाई उद्धवराव पाटील साहेब यांच्या यात आणि तगाद्यासमोर, यांच्या या चळवळीसमोर निजाम सरकारला गुडघे टेकावे लागले आणि निजाम सरकारला तो सावकारीला प्रतिबंध घालणारा कायदा आपल्या हैदराबाद स्टेटमध्ये पारित करावा लागला. तर त्या कायद्यामध्ये काय होतं तर त्या कायद्याचा मुख्य गाभा असा होता, त्या कायद्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की कुठल्याही सावकाराला त्यानं एखाद्या कर्जदाराला दिलेली जी काही मुद्दलाची रक्कम आहे तर मुद्दलाच्या रकमेपेक्षा जास्त व्याज घेता येणार नाही ही मुख्य तरतूद त्या कायद्यामध्ये होती. आणि त्यामुळे नरसिंगराव दादा आणि भाई उद्धवराव पाटील या दोघांच्या संघटित प्रयत्नाला त्या ठिकाणी यश आलं आणि त्या यशातून जवळजवळ 10,000 एकर एवढी जमीन जी की सावकाराच्या घशामध्ये गेलेली होती ती काढून गोरगरीब शेतकऱ्यांना देशमुख दादा यांनी या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये केलं. हे मला या ठिकाणी आपला सांगावं असं वाटतं. एक राजकारणी म्हणून देखील
2 वेळा ते राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत आणि राज्यसभेमध्ये देखील अतिशय उत्तम काम त्यांनी आपल्या या मराठवाड्यासाठी, या महाराष्ट्रासाठी उभं केलं. अनेक महत्वपूर्ण प्रश्न त्यांनी महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठवाड्यासाठी राज्यसभेमध्ये मांडून त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. भाई नरसिंहराव देशमुख हे एक राजकारणी, एक समाजकारणी एवढंच नाही तर एक वकील म्हणून देखील अतिशय आघाडीवर आणि अग्रणी होते. महाराष्ट्रातील एक नामांकित आणि निष्णात वकील म्हणून ते त्या काळामध्ये प्रसिद्ध होते. परंतु एवढे प्रसिद्ध आणि निष्णात वकील असून देखील त्यांनी कधीही कुठल्याही शेतकऱ्यावरती, कुठल्याही गोरगरीब नागरिकांवरती माझी फीस एवढी आहे, मला एवढी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल, याबाबत कसलाही आग्रह केल्याचं कुणाच्याही ऐकिवात नाही. एवढं मोठं काम, एवढं आभाळ देखील ठेंगणं वाटावं एवढं मोठं काम भाई ॲडव्होकेट नरसिंहराव देशमुख दादा काटीकर यांनी या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये उभं केलं. परंतु आपण आजचा जर काळ पाहिला, कुठे एका काळामध्ये अशी देव पण जपणारी माणसं किंवा देवासारखं काम असणारी, ज्याला आपण देव म्हणावं अशी माणसं, आणि कुठं आजच्या काळातली माणसं, परंतु कुठेतरी देव पण असणारी माणसं आज काळाच्या विस्मृतीमध्ये गेलेली आहेत, कुठेतरी पडद्याच्या आड गेलेली आहेत. म्हणून ज्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण केला, ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये एक चांगली संस्कृती उभी केली, ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये अन्यायाच्या विरोधात कसं लढायचं याचा धडा दिला, त्या लोकांना आपण विसरता कामा नये. त्या लोकांचा वेळोवेळी आपण त्यांच्या विचाराचा, आचाराचा जप केला पाहिजे, त्यांचे विचार आचार अंमलात आणले पाहिजे. आणि अशा लोकांचा उदो ज्या लोकांनी या महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे, या महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांसाठी काम केलेलं आहे, अशा लोकांना आपण लक्ष ठेवलं पाहिजे, अशा लोकांची जाण आपण ठेवली पाहिजे. आणि याच भावनेतून आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी केलेला आहे. परत एकदा भाई नरसिंहराव दादा काटीकर देशमुख यांच्या पावन स्मृतीस मी वकील दादा ऑफिशियल या चॅनलच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करतो. आणि आपणाला सर्व आमच्या प्रेक्षकांना देखील विनंती करतो की आपण माझं जे वकील दादा ऑफिशियल हे चॅनल आहे हे सबस्क्राईब करावं, शेअर करावं, आणि माझ्या चॅनलवरचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बटन दाबावं, जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओ पडणार आहेत त्या व्हिडिओची माहिती आपल्याला मिळत राहील. एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि परत एकदा भाई नरसिंहराव दादा काटीकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाला परत एकदा विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.